श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला अगाध आहे। ज्या भक्ताने मनापासून स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडला त्याच्या पाठीशी नेहमी स्वामी ठामपणे उभे असतात। कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन त्या भक्ताला मदत करून जात असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, खूप लोकांचे असे अनुभव आहेत की आम्हाला अचानकच कोणीतरी दिसले आणि त्यानंतर ते गायब झाले, आम्हाला मदत केली आणि कुठेतरी निघून गेले। म्हणजे ते त्यांना निघून जाताना दिसलेच नाही, फक्त मदत करताना ते त्यांनी पाहिले, परंतु तेथून जाताना त्यांनी पाहिलेच नाही। तर त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की साक्षात आमचे स्वामी आम्हाला मदत करण्यासाठी आले होते आणि काही 4 गोष्टी समजून सांगण्यासाठी आले होते। खूप लोकांचे बरेचसे अनुभव आहेत आणि प्रत्येकाचे अनुभव ही वेगवेगळे आहेत। आणि त्याचबरोबर त्या भक्तांचा, ज्या भक्तांनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तर त्या भक्तांचा ठामपणे असा विश्वास आहे की आमचे श्री स्वामी समर्थ आम्हाला कोणत्याही संकटामध्ये कधीच एकटे ठेवत नाहीत। मित्र आणि मैत्रिणींनो, आणि हे खरोखरच खरे आहे। ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा मार्ग निवडला त्या भक्ताला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन श्री स्वामी समर्थ मदत करतात आणि त्या भक्ताला त्या संकटातून अलगद बाहेर काढतात। मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील असाच एक खूपच सुंदर अनुभव आहे आणि त्या दादांना देखील स्वामींनी खूपच संकटामध्ये मदत केली। तर त्या दादांच्या आयुष्यामध्ये त्या दादांनी नाव वगैरे सांगण्यास मनाई केलेली आहे। तर त्यांचं मत असं आहे की आपण स्वामींची सेवा करतो आहे, परंतु ती स्वामींच्या सेवेचा जो अनुभव आहे तो मी सर्वांच्या समोर मांडणार, परंतु माझ्या नावाचा मोठेपणा मला सांगायचा नाही। तर चला मग त्या दादांचा जो कोणता अनुभव आहे, चला तर त्या दादांच्या शब्दामध्ये मांडायला सुरुवात करूया। दादा सांगतात, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मी पहिला माझ्या घरामध्ये कधीच मी कोणत्याच देवाला वगैरे मानत नव्हतो, म्हणजे माझा कोणत्याच देवावरती विश्वास नव्हता। देव असतात, ते काही प्रचिती देतात, चमत्कार करतात, याविषयी माझा विश्वासच नव्हता। खूप काही लोक असे होते की ईश्वरावरती विश्वास ठेवायचे, देव चमत्कार करतात असे म्हणायचे, परंतु मला कधीच असं वाटलं नाही की देव चमत्कार करतात आणि देव देखील असतात, हे मला कधीच वाटत नव्हतं। प्रत्येक वेळे असं वाटायचं की ही भोंदू लोक आहेत आणि काहीतरी म्हणजे काहीतरी सांगत असतात। तर माझा विश्वास असा होता की जे काही आहे ते आपले कर्म करायचे, कारण कर्म, तुम्ही जे काही चांगले कर्म करता तर त्याचेच फळ हे नेहमी मिळत असते। तुम्ही जर कामधंदा न करता फक्त देवाचं नाव घेत जर तुम्ही बसला तर तुम्हाला देव ताटामध्ये अन्न वाढणार नाहीत, असं माझं मत होतं। त्यामुळे दादांचं म्हणजे माझं मत असं असल्यामुळे मी कधीच कोणत्याच देवाची भक्ती वगैरे काही सुद्धा करत नव्हतो। प्रत्येक वेळी असं वाटायचं की जी काही लोक देवदेव करतात मग त्यांनी नुसतं देवदेवच करत बसावं, तर कोणत्याही देवाची भक्ती वगैरे जे करत आहे तर काम करूच नाही। मग यांचे देव यांच्या ताटामध्ये अन्न वगैरे देत आहेत का? जर हे एवढे देवदेव करतायत, मग न देवदेव करता सुद्धा अन्न खायला मिळतं, मग काय म्हणून देवदेव करायचा? आणि त्याचबरोबर माझं हे देखील मत होतं की काही असो, परंतु तुम्ही जर नुसते देवदेव करत बसला तर देव अन्न आणून देणार नाही, परंतु जर तुम्ही कर्म केलं तर तुम्हाला त्याचे फळ, जर तुम्ही कष्ट केलं तर तुम्हाला पोटभर अन्न तरी मिळू शकते, परंतु तुम्ही जर नुसतं देवदेव करत बसला तर अन्न सुद्धा मिळणं महाग होईल। तर असं माझं मत होतं। त्यामुळे मी कधीच कोणत्याच देवाची भक्ती वगैरे करत नव्हतो आणि जी कोणी लोक भक्ती करतील तर त्यांना देखील हेच म्हणायचो की तुम्ही कर्म केलं तर तुमचं पोट भरणार आहे, तुम्ही कष्ट केलं तर तुमच्याकडे पैसे वगैरे येतील आणि तुम्ही धन कमवू शकाल, त्याने तुमचं पोट देखील भरेल। तर असंच माझं मत असल्यामुळे मी प्रत्येकालाच असं बोलायचो आणि सांगायचो देखील। परंतु काही वर्ष अशीच निघून गेली, जर म्हणजे माझं संसारातून वगैरे जरा मी मुक्त झालो, मुलं वगैरे खूप मोठी झाली, मग माझे जे मित्रमंडळी होती तर त्यांची इच्छा होती की आपण
स्वामींच्या पालखीला वगैरे जावं, म्हणजे शंकर महाराजांची पालखी आमच्यातून पुण्यातून तेथूनच जाणार होती. तर मग जर त्या वर्षीच जाते तर त्यावेळेस असं माझ्या मित्रांचं वगैरे मत झालं की त्यांनी त्यांच्या बायकांना म्हणजे त्यांच्या पत्नीला घेऊन ते अक्कलकोटला त्या पालखीमध्ये निघालेले होते. तर त्यांनी त्यांच्या पत्नी म्हणत होत्या, तर त्यांचं देखील ठरलं की ते म्हणाले की तुम्ही देखील दोघे जणी चला आणि आपण देखील सर्वजण पालखी पालखी बरोबर चालत चालत जाऊया अक्कलकोटला आणि त्या निमित्ताने आपला प्रवास देखील होईल आणि आपल्याला बाहेर फिरायला वेळ देखील मिळेल. तर मग माझं कसं होतं की माझे मित्र आणि त्यांच्या पत्नी निघालेल्या आहेत. मग मी देखील माझ्या पत्नीला म्हटलं की आपण देखील चल जाऊया, त्यात काय एवढा प्रॉब्लेम आहे. तर ते सगळे चालले आहेत तर आपण फिरायला जाऊया. फिरायला म्हणून समज, परंतु मला एवढा देवाला जायचं आहे, असं काहीच करायचं आहे, असं काही माझं मत वगैरे काहीच नव्हतं. म्हणून सर्वच जण निघाले म्हणून. आणि भाव श्रद्धा असं तर अजिबात सुद्धा मनामध्ये नव्हतं की आपण देवाला चाललो आहे मग ती एक भावना, विश्वास, श्रद्धेने जावं असं काहीच नाही. फक्त जायचं म्हणून आम्ही देखील त्या पालखी बरोबर निघालो आणि पालखी देखील पायी पायी चाललेली होती. दुपारचा दिवस होता, पालखी देखील खूप लांब पर्यंत गेलेली होती आणि त्यावेळेस ना एवढं ऊन रखरखत होतं की तोंडाला असे चटके बसत होते, खूप ऊन लागत होतं. मग पुढे असं होतं की पुढे जाऊन आम्हाला आराम करायचा होता कारण ऊन देखील खूप होतं. मग ते पालखीतील लोक देखील असे म्हणाले की आपण झाडाखाली पुढे जाऊन थोडासा आराम वगैरे करूया, जिथे दाट सावली वगैरे असेल तर तिथे थोडा वेळ आराम करूया आणि मग आपण पुढे चालत चालत जाऊया, कारण ऊन खूपच लागत होता आणि तोंडाला चटके देखील बसत होते. मग पालखी कशी हळूहळू चालत होती तर त्यावेळेस मी न माझी पत्नी, माझी जी मित्रमंडळी होती तर ते पालखीमध्येच होते. त्या त्या पालखी बरोबर नामस्मरण करत वगैरे त्यांचं चाललेलं होतं. मग मी काय म्हटलं माझ्या पत्नीला की चल आपण पटपट पुढे जाऊया, कधीतरी पुढे सावली चांगली आहे, तिथे जाऊन सर्वच जण आराम करणार आहेत तर आपण देखील दोघ जणी अगोदरच पटपट जाऊया. ह्यांच्या संग चालत तरच आपल्याला जास्तच ऊन लागेल आणि अजूनच चटके बसतील. तर कंटाळले देखील सर्वच जण होते आणि उन्हामुळे असं सर्व काही शरीर गरम गरम झालेलं होतं, घाम देखील खूप येत होता. मग मी आणि माझी पत्नी पटपट पुढे गेलो, म्हणजे ती जी आमच्या बरोबरची जी पालखी होती ती 100 ते 150 मीटर पाठीमागेच राहिली. आम्ही पटपट पुढे गेलो दोघेही आणि तिथे एक खूप मोठं चिंचेचं झाड होतं. तर आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे चिंचेच्या झाडाखाली बसणार तर तेवढ्यात एका चिंचेच्या झाडाच्या पाठीमागून एका मुलीने, जी 18-19 वर्षाची मुलगी होती, तर तिने आम्हाला हाक मारली. तर हाक मारल्यानंतर आम्ही देखील तिच्याकडे पाहिलं तर ती म्हणाली, तुम्ही दोघेही इकडे या आणि इथे मी ताकाचा डेरा ठेवलेला आहे आणि तिथे नेमकं मडकं होतं आणि तो मडकं ताकाने गच्च भरलेलं होतं. तर ती म्हणाली की मला देखील सेवा करायची आहे आणि म्हणून मी ताक आणला आहे. तर उन्हाने सर्व लोक म्हणजे खूप असा त्रास त्यांना होत आहे म्हणून थोडंसं थंड म्हणून ताक आणलेलं आहे. तर तुम्ही दोघेही आलाच आहात इथे तर हे ताक दोघेही पिऊन घ्या. तर आम्हा दोघांनाही तिने एक एक ग्लास दिला आणि त्यानंतर ती म्हणाली की अजून जरी घ्यायचं असेल तर मागा मला. तर त्यानंतर आम्ही दोघांनी पुन्हा अर्धा अर्धा ग्लास मागितला आणि तिने देखील आम्हाला अर्धा अर्धा ग्लास दिला. आम्ही दोघेही पिलो, खूप बरं वाटलं कारण उन्हाने खूप त्रास देखील झालेला होता आणि त्यामध्येच त्या 18-19 वर्षाच्या मुलीने ताक देखील प्यायला दिलं. त्यामुळे आम्ही दोघेही खूप शांत झालो. तोपर्यंत ती जी पालखी होती ती आम्हाला म्हणजे 50 मीटरवर होतीच, म्हणजे आम्हाला गाठायलाच आली होती. तर मग मी माझ्या मित्र वगैरे माझ्याकडे पाहत होते तर त्यांना मी सांगितलं की म्हणजे त्यांना खुणवत होतो परंतु त्यांना काहीच समजलं नाही आणि आम्ही दोघे जणी पिलो आणि म्हणजे ती मुलगी जी होती ती तिथेच उभी होती. तर त्यावेळेस ना मी माझ्या मित्रांना खुणवलं की त्यांनी माझ्याकडे पाहिलं होतं. तर मी रस्त्याला पाहिलं तर त्यावेळेस ती 50 मीटर अंतरावरतीच आलेले होते. तर मी माझ्या मित्रांना खुणवलं आणि पाठीमागे वळून आम्ही दोघांनीही पाहिलं, ती तर तिच्या जवळच बसलेली होती आणि म्हणजे तिथेच अशी झाडाचा जे मुळ्या वगैरे असतात चिंचेचा तर तिथेच ती बसलेली होती. तर ज्यावेळेस मी माझ्या मित्रांना खुणवलं आणि पाठीमागे वळून त्या मुलीशी बोलण्यासाठी म्हणजे तिला मी म्हणणार होतो की एवढा ताकाचा डेरा सर्वांसाठी पुरेल का? तर त्यावेळेस मी तिच्यासाठी तिच्याशी बोलण्यासाठी पाठीमागे वळून पाहिलं तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला असं म्हणजे मी एकदम घाबरूनच गेलो, म्हणजे मला काही सुद्धा समजलं नाही. तर त्यावेळेस मी माझ्या पत्नीला देखील हाक मारली, अगं अगं हे काय आहे? असं मी तिला एकदमच ओरडलं. तर ती देखील म्हणाली की काय झालं काय झालं. तिला वाटलं की माझ्या जवळ काय आलं आहे की काय, म्हणून ती माझ्याकडे पळत आली. तर त्यावेळेस तिला सांगितलं की अगे मागे वळून बघ. तर त्यावेळेस ना आम्ही दोघांनीही मागे वळून पाहिलं तर ती मुलगी, तो डेरा काहीच नव्हतं तिथं.
म्हणजे काही सुद्धा नव्हतं. मग आम्ही चिंचेला पूर्ण वेढा मारून पाहिलं, परंतु ती मुलगी, डेरा, कोणीच काही सुद्धा नव्हतं. आम्ही दोघे जणी घाबरून गेलो की अचानकच ती मुलगी एका क्षणामध्ये गायब कुठे झाली. आणि ती तर तिच्या जवळच बसलेली होती. ती मुलगी डेऱ्यापाशी होती आणि माझी पत्नी तिच्याच शेजारी अशी पाठ करून तिथंच मुळीवरती बसलेली होती झाडाच्या. आणि ती ताक पिऊन तिचं झालेलं होतं, तर ती तिला ग्लास दिला होता आणि थोडंसं ताक पिल्यामुळे तिला देखील खूप बरं वाटलं, तर मग ती तिथंच टेकलेली होती. तर त्या क्षणामध्ये 1-2 सुद्धा मिनिटं झाले नसतील, तर त्या क्षणामध्ये ती मुलगी आणि डेरा गायब झाला. परंतु पोटामध्ये जो गारवा होता ताक पिल्याचा, तो मात्र तसाच होता. आणि त्यावेळेस ना असं वाटलं की म्हणजे ती मुलगीने ज्यावेळेस ताक दिला ना, तर त्यावेळेस ती म्हणजे ज्यावेळेस मी म्हणालो की एवढा ताकाचा डेरा सर्वांना पुरेल का, तर त्यावेळेस ती म्हणाली की अहो श्री स्वामी समर्थांची कृपा असते, ज्याच्या नशिबात आहे ते पिऊन जातात. तर त्यावेळेस ना म्हणजे मला एकदमच ती गायब झाल्यानंतर एकदम श्री स्वामी समर्थ माझ्या डोळ्यासमोर आले. आणि ज्यावेळेस आम्ही डोळे वगैरे बंद केले की हा काही चकवा आहे का, आहे काय आहे, परंतु आमच्या दोघांच्याही पोटामध्ये तो ताकाचा जो गारवा होता तो आम्हाला स्पष्टपणे जाणवत होता. परंतु ती मुलगी आणि तो ताकाचा जो मडकं होतं, जो डेरा होता, तो गायब झालेला होता. तर त्यावेळेस आम्ही दोघांनी मनोमन डोळे वगैरे झाकले. तर त्यावेळेस ना स्वामींच्या मनापासून आभार मानले, कारण आम्हाला डोळ्याच्या समोर स्वामी दिसत होते. तर आम्ही खूप थकलेलो होतो, त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी हा चमत्कार करून दाखवलेला होता. म्हणजे एवढा चमत्कार की स्वामी, आमची स्वामींवरती श्रद्धा नसून सुद्धा आम्ही खूप आम्हाला ऊन लागलेला आहे, आम्हाला खूप त्रास झालेला आहे, तरी सुद्धा आमच्या आमच्या मदतीसाठी स्वामी धावून आले आणि आम्हाला तो ताक प्यायला दिलं. हे आम्ही खरोखरच आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजलं की स्वामींनी आमच्यासाठी एवढी सेवा केली. म्हणजे ती स्वामींच्या रूपामध्येच आलेली होती आणि तिने आम्हाला मदत केली. त्यावेळेस आम्ही मनोमन स्वामींचे आभार मानले, स्वामींना मनापासून प्रार्थना केली की तुम्ही एवढ्या आमच्या आयुष्यामध्ये चमत्कार करायच्या लायकीचं सुद्धा नव्हतो, आम्ही देवावरती विश्वास सुद्धा ठेवत नव्हतो, परंतु तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार केला. आणि मग तेव्हा तिथून पुढे आम्ही अक्कलकोटला आलो. अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे खूप चांगल्या प्रकारे घेतलं. म्हणजे तिथून पुढे आमच्या स्वामींवर विश्वास वाढला, श्रद्धा वाढली की स्वामी म्हणजे असे आहेत की खरोखरच आपल्या भक्ताच्या पाठीशी नेहमी राहत असतात. आपल्या भक्ताचा भार, आयुष्याचा भार चालवत असतात. भक्ताला काय हवं आहे, नको आहे, ते सर्व काही श्री स्वामी समर्थ पाहत असतात आणि योग्य वेळी त्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन मदत करत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच आणि तेव्हापासून स्वामींवर एवढी श्रद्धा वाढली, एवढी श्रद्धा वाढली की असं वाटलं की आपण स्वामी आहेत ना, मग आपल्याला घाबरायची गरज नाही. तेव्हापासून स्वामींचं नामस्मरण आम्ही दोघेही पती पत्नी करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून प्रत्येक स्वामींच्या पालखीमध्ये, प्रत्येक पालखीमध्ये आता आमची जवळजवळ सहा पालख्या आम्ही पायी वारी अक्कलकोटला केलेली आहे. प्रत्येक पालखीमध्ये आम्ही स्वामींचं दर्शन पायी पायी येतो आणि स्वामींचं अक्कलकोटला दर्शन घेतो. म्हणजे आम्हाला एवढा स्वामींवर विश्वास वाढलाय, असं वाटलं की स्वामी आमच्या पाठीशी नेहमी आहेत. आणि तेव्हापासून आमच्या घरची परिस्थिती सुद्धा सुधारली, सर्व काही व्यवस्थित झालं. जे काही झालं ते आमच्या नशिबाचा भाग, परंतु सर्व काही स्वामींच्या कृपेने. आणि मागे एकदा एक ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट म्हणजे माझे दोन्हीही पाय मला गमवावे लागले, परंतु तो ऍक्सिडेंट खूपच भयानक होता. स्वामींनी त्यातून सुद्धा मला वाचवलेलं होतं. परंतु मी माझे हात आणि माझे गुडघ्यापासूनचे जे वर शरीर होतं ते सर्व काही स्वामींनी सुखरूप ठेवलं होतं. तरी देखील मी जी व्हीलचेअर असते, तर ते हाताने, म्हणजे खुर्ची असते आणि हाताने ते चाक फिरवायचं असतं, तर ते मी घेऊन येतो आणि स्वामींची पालखी, स्वामींची पायी वारी करत असतो. म्हणजे आता पाय नाहीत, परंतु हाताने मी चालवत चालवत येतो. किती भक्त मला स्वामींचे म्हणतात की घरीच बसायचं, तुम्ही कशाला, म्हणजे काही लोक देखील म्हणतात की एवढा त्रास सहन करून अक्कलकोटला येण्याची काय गरज आहे पालखीने. परंतु स्वामींनी मला जीवनदान दिलं आणि जी काही ताकद मला अक्कलकोट पर्यंत येण्यासाठी मिळत असते, तर ती साक्षात श्री स्वामी समर्थ मला देत असतात आणि वेळोवेळी येऊन मला मदत करून जात असतात. माझ्या शरीराची अवस्था कशी असली, परंतु माझा विश्वास, जी स्वामींची ओढ आहे, ती मला एवढं बळ देते, एवढं बळ देते की मला स्वामींपर्यंत, अक्कलकोटपर्यंत मला दर्शन घ्यायला यावंच लागतं. म्हणजे एवढी माझी आणि स्वामींची एक गाठ बांधल्यागत बंधन झालेलं आहे. त्यामुळे मी कसा काय पण, परंतु एक सुद्धा वारी, मी आता 6 वाऱ्या माझ्या झाल्या, तर एक सुद्धा माझी वारी चुकलेली नाही. मी प्रत्येक वारीला चालत चालत
आता पाय नाहीत, परंतु मी व्हीलचेअरवर बसून हाताने पायंडा फिरवत फिरवत स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येत असतो. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे काही माझ्या कर्माचे भोग होते ते तर ते भोगले मी, परंतु स्वामींनी प्रत्येक वेळी मला मदत केली, मला अडचणीतून बाहेर काढलं. तर हाच माझा अनुभव होता. तर खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो, या दादांचा अनुभव खूपच सुंदर होता. जसं काही स्वामी त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कोणती ना कोणती प्रचिती ही दाखवत असतात. भलेही त्या भक्ताचा विश्वास असो किंवा नसो, परंतु प्रत्येक वेळी स्वामी त्या भक्ताच्या पाठीशी नेहमी राहत असतात आणि योग्य वेळ आल्यानंतर त्या भक्ताला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देऊन जात असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचा अनुभव खूपच सुंदर होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल, तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर कराल, कारण तुमचा अनुभव ऐकून जो कोणी व्यक्ती स्वामी सेवेत येईल, तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी हसत राहा, सुखी राहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. धन्यवाद.